लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा जाहीरनामा जाहीर करतात. भरपूर वेळा या जाहीरनाम्यातले मुद्दे पक्ष बदलला तरी सुद्धा बदलत नाहीत आणि हे मुद्दे जे आहेत ते कागदावरती राहण्याचे चान्सेस जास्त असतात. अशाच पद्धतीने तमिळनाडूतील डीएमके या सत्ताधारी पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि त्यांच्या या जाहीरनाम्यामुळं केंद्र राज्य या पूर्वपात चालत आलेल्या संघर्षामध्ये आणि दक्षिण उत्तर या वादामध्ये भर पडू शकते असा अंदाज वर्तवला जातोय. तमिळनाडूतील आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करत असताना या जाहीरनाम्यातले मुद्दे डीएमके कडून मांडण्यात आलेले आहेत. या मुद्द्यांमध्ये पुदुच्चेरीला राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात त्यांनी म्हणलेले, नीट एक्झामवरती बंदी घालणार तमिळनाडू राज्यापुरती, तसंच सीएए आणि यूसीसीची अंमलबजावणी केली जाणार नाही. यासोबतच गव्हर्नर पदाविषयी सुद्धा त्यांनी त्याच्यात मुद्दा मांडलेला आहे आणि युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर्स असतात त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी त्याच्यात मुद्दा मांडलेला आहे. याही पलीकडे जाऊन श्रीलंकेमधील तमिळींना म्हणजे जे आता तमिळनाडूमध्ये आलेले आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचं सुद्धा वचन त्यांनी दिलेलं आहे. आता या मुद्द्यांवरून आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशातलं आणि त्यातल्या त्या तमिळनाडूमधलं राजकारण चांगलंच तापणार आहे आणि केंद्र राज्य संघर्ष हा सुद्धा वाढू शकतो. आता तमिळनाडूतलं राजकारण कशामुळे तापेल तर डीएमके हा इंडिया या आघाडीतला प्रमुख घटक पक्ष आहे, त्याच्यामुळे इथे हा संघर्ष वाढू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये हा संघर्ष जो आहे तो अस्मितेकडे सुद्धा जाऊ शकतो असं म्हटलं जातंय. आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊया डीएमकेचा जाहीरनामा नेमका आहे काय, त्याच्यातील आश्वासन पूर्तते संदर्भातली रियालिटी आपण समजून घेऊयात आणि येऊ घातलेल्या केंद्र राज्य संघर्षावरती सुद्धा आपण नजर टाकूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तमिळनाडूमध्ये लोकसभेच्या 39 जागा आहेत आणि त्याच्यातील सर्वाधिक 21 जागा डीएमके कडून लढवल्या जाणार आहेत, तर इतर 18 जागा या इंडिया आघाडीकडून लढवल्या जाणार आहेत. काँग्रेसला त्यांनी 9 जागा दिलेल्या दिसून येत आहेत. आता त्यांच्या जाहीरनाम्यामधले काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ केलं जाणार. महिलांना मासिक 1000 रुपये दिले जाणार. पेट्रोल 75 रुपयांना, डिझेल 65 रुपयाला आणि एलपीजी सिलेंडर 500 रुपयांना दिला जाणार. नीट एक्झाम जी आहे त्याच्यापासून एक्झेम्पशन दिलं जाणार. नॅशनल हायवे जे आहेत तमिळनाडूमधले तिथले टोल हटवणार. यासोबतच युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर्स जे आहेत यांची नियुक्ती जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटकडून केली जाणार, ना की राज्यपालांकडून. यासोबतच जो सीएए सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आलेला आहे त्याला तिथं अंमलबजावणी केली जाणार नाही. यासोबतच युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा याची सुद्धा तिथे अंमलबजावणी केली जाणार नाही आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती सुद्धा तिथं राबवली जाणार नाही. हे त्यांचे प्रमुख मुद्दे या जाहीरनाम्यामधले दिसून येतात. आता आपल्याला लक्षात येतील की याच्यातील काही मुद्दे किंवा काही घोषणा या लोकप्रिय घोषणा आहेत, तर काही घोषणा या केंद्र आणि राज्य त्यातल्या त्यात तमिळनाडू यांच्यातील संघर्ष वाढवणार आहेत. आता लोकप्रिय घोषणा का केल्या जातात तर एकतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी, यासोबतच त्यांना मोठं काहीतरी अशक्य असं स्वप्न दाखवण्यासाठी. आता या लोकप्रिय घोषणांमध्ये भरपूर साऱ्या घोषणा या पैशाशी संबंधित असतात, अर्थविषयक असतात आणि ते नेमकं कसं मॅनेज करणार याचं कोणतंही उत्तर या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं नसतं. त्याच्यामुळे अशा सवंग आणि लोकप्रिय घोषणा कोणताही पक्ष करू शकतो आणि आजपर्यंत करत आलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात येते, या जाहीरनाम्यांमध्ये न मागता राजकीय पक्ष खूप काही देत असतात ज्याची गरज खरं तर मतदारांना किंवा नागरिकांना नसते आणि जे काही त्यांच्याकडून दिलं जातं त्याच्यातून गरज सुद्धा भागली जात नाही, हेही सत्य आहे. गुड इकॉनॉमिक्स इज बॅड पॉलिटिक्स आणि गुड पॉलिटिक्स इज बॅड इकॉनॉमिक्स हे सुद्धा आपण वेळोवेळी सांगत आलेलं आहे. म्हणजे जर का राजकारण करायचं असेल चांगल्या पद्धतीचं तर कुठेतरी जाऊन अर्थकारण चुकतं आणि अर्थकारण जर का मॅनेज करायचं असेल तर राजकारण चुकत जातं आणि ह्याचा संबंध तुम्हाला सगळीकडे लागू शकतो. जुलै 2023 मध्ये एक न्यूज होती की तमिळनाडू हॅज द हायेस्ट आउटस्टँडिंग डेप्ट इन द कंट्री, म्हणजे सर्वाधिक आउटस्टँडिंग कर्ज जे आहे ते तमिळनाडू या राज्यावरती आहे अशी ती बातमी होती. तमिळनाडूवरती तेव्हा जवळपास 7.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं. त्याच्या पाठोपाठ उत्तर प्रदेश ज्याच्यावरती 7 लाख कोटी रुपयांचं कर्ज होतं. आता जर का हे पेट्रोल एवढ्या स्वस्तामध्ये देणार आहेत, यासोबतच कर्जमाफी करणार आहेत,
विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ करणार आहेत. यासोबतच महिलांना मासिक ₹1,000 देण्याविषयी त्यांनी बोललेलं आहे. याच्यामध्ये निश्चितपणे भर पडू शकते. पण ज्या अर्थी त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे, त्या अर्थी त्यांनी या संदर्भात म्हणजे येथे पैसा कसा मॅनेज करायचा, फिनान्स कसं अवेलेबल करायचं, याची सुद्धा निश्चितपणे तरतूद केलेली असणार अशी अपेक्षा करायला काही हरकत नाहीये. पण एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यामध्ये असू द्या किंवा केंद्रामध्ये असू द्या, जास्तीत जास्त लोकप्रिय घोषणा केल्या जाणं हे एकूणच अर्थकारणाच्या दृष्टीने प्रचंड घातक असतं. आणि या लोकप्रिय घोषणा करत असताना फिनान्सचा सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे जर का उत्पन्न ₹100 असेल तर ₹104 पर्यंतच्या घोषणा केल्या तर ठीक आहे. पण त्याच्या पुढचा प्रत्येक रुपया हा अंगाशी येतो. सरकारच्या अंगाशी येत नाही, तर तो अल्टिमेटली नागरिकांच्याच अंगाशी येत असतो. हे या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे झाले फायनान्स संदर्भातले मुद्दे. आता येऊया या जाहीरनाम्यातील संघर्षाच्या मुद्द्यांवरती. म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये संघर्ष उभा राहू शकतो किंवा उत्तर आणि दक्षिण असा संघर्ष उभा राहू शकतो. एक एक मुद्दा याच्यातला बघूया. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट याची अंमलबजावणी केली जाणार नाही. नागरिकत्व सुधारणा कायद्याला खरं तर तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आपल्याला दिसून येतोय. आता या कायद्याचा उद्देश काय, तर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ठिकाणचे जे त्या देशातले धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांना भारतीय नागरिकत्व दिलं जाणार आहे. आता याच्यामध्ये मुस्लिमांचा समावेश नाहीये, हिंदूंचा आहे, ख्रिश्चनांचा आहे, पारशी आहेत, बौद्ध आहेत, पण मुस्लिमांचा समावेश नाही. कारण की मुस्लिम त्या देशांमध्ये बहुसंख्य आहेत, पण जे अल्पसंख्याक आहेत त्या देशातले त्यांना आपल्या इथं भारतीय नागरिकत्व दिलं जाणार आहे. आता या संदर्भातला आक्षेप असा आहे की धर्म या मुद्द्यावरून नेमकं नागरिकत्व का दिलं जाते. धर्म हा मुद्दा आपल्या इथं नागरिकत्व देण्यासंदर्भात नसावा म्हणून हा आक्षेप आहे. तमिळनाडू गव्हर्नमेंटचं म्हणणं असं आहे की सीएए विल बी रिपील्ड. आता खरंच राज्यांना असा अधिकार आहे का की जर का संसदेने एखादा कायदा बनवला किंवा केंद्राने जर का एखादा कायदा पारित केला तर त्याला विरोध करणं. या ठिकाणी एक फॅक्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. स्टेट्स आर लीगली बाउंड टू इम्प्लिमेंट एनी लॉ पास्ड बाय पार्लमेंट. संसदेने पारित केलेला प्रत्येक कायदा जो आहे हा इम्प्लिमेंट करणं हे त्या राज्यावरती कायदेशीरदृष्ट्या, घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक आहे. आणि जरी आजच्या दिवशी तमिळनाडू, केरळ, वेस्ट बेंगॉल हे विरोध करत असले धर्म या मुद्द्यावरून, तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयीचा जो संघर्ष आहे हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. 256 हे जे आपल्या राज्यघटनेतलं कलम आहे त्याच्यानुसार ऑब्लिगेशन ऑफ स्टेट्स अँड युनियन या संदर्भात असं म्हटलेलं आहे की एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ एव्हरी स्टेट शाल बी सो एक्सरसाइज ॲज टू एन्श्युअर compliance with the laws made by parliament and any existing laws which apply in that state, and the executive power of union shall extend to the giving of such directions to a state as may appear to the government of India to be necessary for that purpose. याचा थोडक्यात अर्थ इतकाच होतो की केंद्राने बनवलेले किंवा संसदेने जे काही कायदे बनवलेले आहेत या कायद्यांची अंमलबजावणी करणं हे संबंधित राज्यांवरती बंधनकारक आहे आणि तशी घटनेतच तरतूद केलेली आहे. आणि त्याच्यामुळे तमिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांसमोर कोणता पर्याय शिल्लक राहतो, तर सुप्रीम कोर्टात याच्या विरोधात त्यांनी त्यांचं म्हणणं मांडणं किंवा त्या संदर्भात तिथे अपील करणं. ते असं म्हणू नाही शकणार की आम्ही आमच्या राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी करणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि हेही एक महत्त्वाचं आहे की नागरिकत्व हा जो आहे हा संघसूचीमधला विषय आहे. जर का एखादा विषय संघसूचीमध्ये आहे तर त्याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे केंद्राला असतो आणि त्याच्यामुळे राज्याला त्याच्या संदर्भात फार कमी असा से शिल्लक राहतो. DMK नुसार ते डिस्ट्रिक्ट कलेक्टरला ऑर्डर देऊ शकतात. काय ऑर्डर देऊ शकतात की केंद्र सरकारने जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं तुम्ही इथे पालन करू नका, त्याच्याविषयी तुम्ही अनुकरण करू नका. पण तसं कितपत करता येऊ शकेल याच्याविषयी सुद्धा शंका आहे. म्हणूनच मी म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये हे संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता अधिक आहे. याला धरूनच तमिळनाडूमध्ये जे कोणी श्रीलंकेमधून आलेले आहेत, श्रीलंकेतील तमिळ जे आहेत त्यांना त्यांनी भारतीय नागरिकत्व देण्याविषयी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे.
परत एकदा सांगतो की नागरिकत्व द्यायचं जर का असेल किंवा नागरिकत्व हा जो मुद्दा आहे हा पूर्णपणे संसदेच्या अखत्यारीमध्ये येतो. संसदेने या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे. एखाद्या राज्याने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये, राज्यातील सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या संदर्भात आश्वासन देऊन हा विषय जो आहे तो मार्गी निश्चितपणे लागू शकत नाही. दुसरं महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भातला समान नागरिक कायदा. भारतीय राज्यघटनेतील कलम 44 जे आहे ते समान नागरिक कायद्याविषयी बोलतं. आता हा विषय येतो समवर्ती सूचीमध्ये. दोघांनाही अधिकार आहे या संदर्भात कायदा बनवण्याचा. एंट्री नंबर 5 जी आहे ती समान नागरिक कायद्यासंदर्भातली आहे. पण शेतीविषयक कायद्याला झालेला विरोध यासोबतच नागरिकत्व सुधारणा कायद्याला होत असलेला विरोध बघता केंद्र सरकारने ज्या ज्या ठिकाणी त्यांची सत्ता आहे त्या राज्यांना मुभा दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या पद्धतीने समान नागरिक कायदा आणावा. पण केंद्राने या संदर्भात मागेच दिल्ली हायकोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट सादर केलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपल्या देशामधली एकात्मता बळकट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये ते युनिफॉर्म सिव्हिल कोड आणू शकतात. संपूर्ण देशभरासाठी तो असू शकतो. पण भारतीय जनता पार्टीचं एकूण राजकारण बघता या युनिफॉर्म सिव्हिल कोड संदर्भात विरोधाचा सूर आपल्याला दिसून येतोय आणि म्हणूनच युनिफॉर्म सिव्हिल कोडला जरी आजच्या दिवशी तमिळनाडू विरोध करत असलं आणि तमिळनाडू राज्याला त्या संदर्भात कायदा आणायचा नसला तरी सुद्धा जर का येणाऱ्या काळामध्ये केंद्राने या संदर्भात कायदा आणला तर मात्र त्याची अंमलबजावणी तमिळनाडूला करावीच लागू शकते. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे पुदुचेरीला राज्याचा दर्जा देण्यासंदर्भात. आता हे आश्वासन दिलेलं आहे तमिळनाडूतील DMK या पक्षानं. राज्यघटनेतलं कलम 3 जर का आपण बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल एखाद्या भागाला राज्याचा दर्जा देणं किंवा एखाद्याचा राज्याचा दर्जा काढून घेणं, 2 राज्य मिळून एक राज्य बनवणं किंवा एका राज्याचे वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी करणं हा पूर्णपणे संसदेचा अधिकार आहे. अर्थातच केंद्राच्या हातामध्ये हे सर्व काही असतं. कोणत्याही राज्याला या संदर्भात अधिकार नाही हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. केंद्रशासित प्रदेशासंदर्भात तर हा बिलकुलच अधिकार नाही. म्हणजे एक वेळ राज्याचे जर का भाग करायचे असतील किंवा आपण असं म्हणूया तुकडे जर का करायचे असतील तर राष्ट्रपतींकडून संबंधित राज्यातील जे काही सरकार आहेत त्यांना विचारणा केली जाऊ शकते. त्यांचं मत विचारात घेतलं जाऊ शकतं. पण त्या राज्यातील सरकारचं मत हे राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतं. त्याच्यामुळे हा पूर्णपणे अधिकार कोणाचा आहे तर संसदेचा अधिकार आहे. आणि जर का केंद्रशासित प्रदेश असेल आणि त्या केंद्रशासित प्रदेशामध्ये जर का विधानसभा असेल तर राष्ट्रपतींनी त्या विधानसभेला त्या संदर्भात नाही विचारलं तरी सुद्धा चालून जातं. म्हणूनच इथे जरी आजच्या दिवशी DMKने आश्वासन दिलेलं असलं की पुदुचेरीला ते राज्याचा दर्जा देतील तरी सुद्धा ते त्यांच्या हातामध्ये आजच्या दिवशी तरी आपल्याला दिसत नाहीये. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भातला. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ही केंद्र सरकारने आणलेली आहे आणि संपूर्ण भारतभर त्याची अंमलबजावणी करणं अपेक्षित आहे. पण आपल्या अर्थमंत्र्यांनी मागेच हे क्लिअर केलेलं आहे की इट्स अप टू स्टेट्स की त्यांनी ती पॉलिसी इम्प्लिमेंट करायची किंवा नाही. कोणत्याही राज्यावरती ही पॉलिसी बंधनकारक नाही आणि ती बंधनकारक केली सुद्धा जाणार नाही हे त्यांनी मागेच क्लिअर केलेलं आहे. म्हणजेच काय ते राज्य त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांच्या इथली एकूण परिस्थिती पाहून त्यांच्यासाठीचं शैक्षणिक धोरण जे आहे ते ठरवू शकतात. म्हणून आजच्या दिवशी जरी DMK म्हणत असलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी आम्ही आमच्या इथं इम्प्लिमेंट करणार नाही तर तो त्यांचा पूर्णपणे हक्क आहे आणि तशी तरतूद सुद्धा करण्यात आलेली आणि वेळोवेळी आपल्या अर्थमंत्र्यांनी ते क्लिअर सुद्धा केलेलं दिसून येते. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे नीट परीक्षेसंदर्भातला. तमिळनाडूचा सुरुवातीपासूनच या नीट परीक्षेला विरोध राहिलेला आहे. त्यांच्या इथे 12वीला किती मार्क्स आहेत याच्यानुसार पुढे ॲडमिशन मिळतं आणि तशीच मिळावं म्हणून त्यांनी तमिळनाडू ॲडमिशन्स टू अंडर ग्रॅज्युएट मेडिकल डिग्री कोर्सेस बिल 2021 हे आणलेलं होतं. आता हे त्यांचं बिल त्यांनी त्यांच्या इथल्या विधानसभेमध्ये मंजूर करून झालेलं आहे पण अजून सुद्धा त्याला राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नाहीये. आणि राष्ट्रपतींची मान्यता मिळण्यासंदर्भात तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांचा रोल जो आहे तो फार या ठिकाणी क्रिटिकल राहिलेला आहे. वेळोवेळी तमिळनाडूतील सत्ताधारी पक्षानं त्या विरोधात आवाज उठवलेला आहे, त्याला विरोध केलेला दिसून येतोय.
तमिळनाडूतील सरकारनुसार नीट बेस्ड जे ॲडमिशन्स आहेत हे गरीब विद्यार्थ्यांवरती अन्यायकारक आहेत. सर्वांना इक्वल फील्ड याच्यामुळे उपलब्ध होत नाही आणि म्हणूनच आम्ही नीट एक्झामला विरोध करत आहोत असं ते म्हणतायत. आता या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रपतींनी जर का त्यांनी जे बिल सादर केलेलं आहे त्याला संमती दिली तर त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांना पुढे नक्कीच घेऊन जाता येऊ शकतं. आता पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे गव्हर्नर संदर्भातला. त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गव्हर्नर शॅल बी अपॉइंटेड इन कन्सल्टेशन विथ द चीफ मिनिस्टर. म्हणजे राज्यामध्ये गव्हर्नर यांची जर का नियुक्ती करायची असेल तर मुख्यमंत्र्यांसोबत कन्सल्ट करून ही नियुक्ती करण्यात यावी. आता जर का आपण आपली राज्यघटना बघितली तर राज्यघटनेमध्ये कोणाचीही गव्हर्नर म्हणून जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे त्याच्यामध्ये भारतीय नागरिकत्व हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा दिलेला आहे वयाचं 35 वर्ष पूर्ण केलं. एवढे दोनच क्रायटेरिया त्याच्यामध्ये दिलेले आहेत. नंतरच्या काळामध्ये प्रघात असा पडलेला आहे की बाहेरच्या स्टेटमधला असायला पाहिजे ती व्यक्ती. यासोबतच संबंधित राज्यातील जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करून नियुक्ती करायला हवी. आता हा प्रघात पडलेला आहे. असं कोणतंही बंधन केंद्रावरती किंवा राष्ट्रपतींवरती नाही आणि हे जे काही प्रघात पडलेलं आहे त्याची सुद्धा अंमलबजावणी आपल्या इथं सातत्याने झालेली दिसत नाही, हे सत्य आहे. त्याच्यामुळे या मुद्द्यावरती सुद्धा म्हणजे गव्हर्नरचा मुद्दा आणि गव्हर्नरची अपॉइंटमेंट या संदर्भात सुद्धा डीएमकेने जे काही आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता कितपत होईल याच्याविषयी शंकाच आपल्याला दिसून येते. आता हे सर्व मुद्दे जर का आपण बघितले तर हे लक्षात येईल की येणाऱ्या काळामध्ये केंद्र आणि राज्य यांच्यातला संघर्ष जो आहे तो पेटू शकतो. म्हणजे बघा, गव्हर्नरच्या अपॉइंटमेंट संदर्भातला मुद्दा, गव्हर्नरची नियुक्ती ही थेट केंद्राकडून केली जाते आणि गव्हर्नर जे आहेत हे केंद्राचे एजंट याच पद्धतीने त्या राज्यामध्ये वावरत असतात. खरं तर ते एजंट नसतात, ते घटनात्मक पद आहे, पण त्याच्यावरती टीका मोठ्या प्रमाणात होत आलेली आपल्याला दिसून येते आणि तो फार मोठा संघर्षाचा मुद्दा राहिलेला आहे. नीट हा सुद्धा संघर्षाचा मुद्दा राहिलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून जर का आपण बघितलं तर जीएसटी या मुद्द्यावरून उत्तर विरुद्ध दक्षिण हा वाद जो आहे तो पेटलेला आहे. हिंदी या मुद्द्यावरून सुद्धा वाद पेटलेला दिसून येतोय आणि आता हे जे डीएमकेच्या जाहीरनाम्यामधले मुद्दे आहेत याच्यातून केंद्र राज्य संघर्षाला अजून खतपाणी मिळू शकतं असं सुद्धा दिसून येते. अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडणं फार गरजेचं आहे की 2026 नंतर आपल्या इथं मतदारसंघ जे आहेत याची पुनर्रचना केली जाणार आहे. यासोबतच संख्या जी आहे लोकसभा सदस्य किंवा संसदेतील सदस्य ती वाढवली जाणार आहे. आता आपल्या इथं सदस्य संख्या ठरते कशावरून, तर ती ठरते लोकसंख्येनुसार. आता दक्षिणेकडील राज्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमच्या इथं लोकसंख्या विषयक जे धोरण आहे ते प्रभावीपणे राबवलेलं आहे. आम्ही आमच्या इथं लोकसंख्या नियंत्रणात ठेवलेली आहे आणि नेमका याचाच फटका त्यांना बसू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा सुद्धा येणाऱ्या काळामध्ये संघर्षाचा मुद्दा असू शकतो. 1969 मध्ये सुद्धा डीएमकेने राज मन्नार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती आणि त्या समितीचा उद्देश सुद्धा केंद्र राज्य यांच्यातील संघर्षाचाच होता, यांच्यातील संबंधाबद्दल सुद्धा होता. आणि त्यावेळेस सुद्धा राज मन्नार यांनी हेच रिकमेंडेशन केलेलं होतं की त्याच्यामध्ये गव्हर्नर हा विषय होता, आपल्या इथलं प्लॅनिंग कमिशन हा विषय होता, ऑल इंडिया सर्व्हिसेस हा सुद्धा विषय होता आणि केंद्र सरकारने तेव्हा राज मन्नार समितीने जे काही रिकमेंडेशन्स केलेले होते त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं. आता डीएमकेने जे काही आश्वासनं दिलेली आहेत या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी ते नेमकं करतात काय हे आपल्याला लक्षात येईलच. त्या संदर्भात ते कायदे आणतात की नेमकं काय करतात आणि याच्यातून परत एकदा केंद्र वर्सेस राज्य हा संघर्ष उभा राहू शकतो असं जे म्हटलं जातंय याच्यामध्ये चूक सध्या तरी काही दिसत नाहीये. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.